विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स न्यूमेरिकल टेक्निक्स सेमिस्टर 3 NEP 2025. फ्रेंड्स, आजच्या लेक्चरला आपण युलर्स मॉडिफाइड मेथडवर आधारित एक एक्झाम्पल मे 2025 च्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 2E जो की 5 मार्काचा होता तो आपण सोडवतो. एक्झाम्पल असं होतं, डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ y 0.1 up to 4 decimal points by using Euler's modified method. Given y0 is equal to 1, dy by dx is equal to x plus y. Take h is equal to 0.1. मित्रांनो, यामध्ये हे जे विचारले आपल्याला याचा अर्थ समजून घ्या. y 0.1 म्हणजेच काय? जेव्हा x ची किंमत 0.1 असेल तेव्हा y ची किंमत किती, हा त्याचा अर्थ आहे. दुसरी गोष्ट, जे दिले y0 इज इक्वल टू 1, मग यामधून आम्हाला इनिशियल व्हॅल्यू मिळत असतात. म्हणजे ही जी कंसाच्या आत किंमत आहे ती x0 ची आहे. आपण काय लिहिणार? x0 इज इक्वल टू 0 आणि मग y0 इज इक्वल टू 1 हा त्याच्यात अर्थ असतो. त्यामुळं हे जे इनिशियल व्हॅल्यूज दिले असतात त्यावरून आपण पहिल्यांदा x0 आणि y0 च्या किमती लिहित असतो. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे, म्हणजे हे फंक्शन आहे आणि h आपल्याला 0.1 घ्यायचं आहे. काढायचं हे दिलंय, हे फंक्शन आहे, h इज इक्वल टू 0.1 आहे. आता बघा मित्रांनो, सोल्युशन. द गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज dy बाय dx इज इक्वल टू x प्लस y. हे इक्वेशन आम्हाला दिलं होतं. यालाच आपण f ऑफ xy म्हणजे फंक्शन लिहितो. देअरफॉर f ऑफ xy इज इक्वल टू x प्लस y असं लिहायचं. ओके. ऑल्सो गिवन y0 इज इक्वल टू 1 म्हणजे काय दिलं? मी मगाशी बोललो होतो, ही किंमत असते x0 ची. ती किती आहे? 0. ही किंमत आहे y0 ची. ती किती आहे? 1. यांना आपण इनिशियल व्हॅल्यूज म्हणतो, हे लक्षात ठेवा. यावरून लिहिलं मी x0 इज इक्वल टू 0 आणि y0 इज इक्वल टू 1. शिवाय h आम्हाला 0.1 दिला होता. आता जेव्हा तुम्हाला x0 आणि y0 माहिती आहेत तेव्हा तुम्ही या किमती फंक्शन मध्ये टाकायच्या आणि त्या फंक्शनची किंमत काढायची. ठीक आहे. हे एक नीट लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेस ही स्टेप घ्यायची असते आपल्याला. x ची y ची किंमत मिळाली की पहिल्यांदा ती फंक्शन मध्ये टाकायची. मग आता इथं तुम्ही लिहिलं x0 आणि y0, मग फंक्शन सुद्धा तुम्ही तसंच लिहायचं, f ऑफ x0 y0. आता मूळ फंक्शन तुम्हाला माहिती x प्लस y होतं. पण आता तिथं आपण काय लिहिणार? x0 प्लस y0. हे x प्लस y जे फंक्शन तुम्ही वर मानलं होतं त्याच्यात किमती भरताय. x च्या जागी x0, y च्या जागी y0, x च्या जागी x0, y च्या जागी y0. या इथं मी त्या किमती भरल्या. मग तुझ्याकडे x0 ची किंमत आहे 0, y0 ची किंमत आहे 1. मग ही ऍडिशन किती झाली? 1. याचा अर्थ असा झाला f ऑफ x0 y0 या फंक्शनची किंमत आली 1. आता पुढे आपल्याला ही लागते म्हणून आत्ताच आपण शोधून काढले. ओके. आता x0 माहिती, y0 माहिती, फंक्शन माहिती आहे f ऑफ x0 y0 1. या सगळ्याचा उपयोग करून आपण युलर्स मेथडचा फॉर्म्युला लिहित असतो. हा फॉर्म्युला पाठच ठेवा. y ऑफ n प्लस 1 रेस टू n इज इक्वल टू yn प्लस h f ऑफ xn yn. हा फॉर्म्युला युलर्स मेथडचा आहे, पाठ पाहिजे. आता यामध्ये आपण n च्या किमती घेत असतो. बघा, प्रत्येक इटरेशनला n ची किंमत बदलायची. पहिल्या इटरेशनला n इज इक्वल टू 0 घ्यायचा. मग मी तसं लिहिलं, पुट
एन इज इक्वल टू 0 इथं भरा आणि ते काय होईल इथं लिहा. वी गेट, बघा एनच्या जागी मी 0 लिहिला, हा +1 जसाच तसा, रेस टू हा 0 लिहिला एनच्या जागी. इथं लिहिलं मी y0, हा h हा f जसाच्या तसा, एनच्या जागी मी इथं 0 लिहिला. अशा रीतीनं हा फॉर्म्युला काय झाला, इथं 1 राहिला, 0 + 1 म्हणजे 1, हा 0, हा y0, h f इथं 0 आहे, f(x0) y0. मित्रांनो, आता ह्या सगळ्या किमती तुझ्याकडे आहेत, त्यावरून ही किंमत शोधून काढायला अवघड नाही. बघा तुझ्याकडं y0 ची किंमत आहे किती आहे, 1, हे तुला माहिती आहे. तुझ्याकडं h ची किंमत आहे किती, 0.1. आपण याची किंमत काढली होती f(x0) y0 ची, ती आली होती 1. अशा रीतीनं 1 2 3 किमती मी भरल्या. आता याला सोडवतो, हा 1 तर सध्या तसाच ठेवतो, हा गुणाकार कर, 0.1 × 1 दॅट इज 0.1. मग ही ॲडिशन कर, 1.1. ओके, म्हणजे y10 ची किंमत आली 1.1. तर लक्षात ठेव, ही किंमत तुला मिळाली, ती इथं लिहिलीस. आता यावरून जर तुला y10 मिळाला, मग x1 ची किंमत काढ. त्यासाठी परत एक फॉर्म्युला तुला लक्षात ठेवायचा, x1 = x0 + h. ओके, x1 = x0 + h. x0 ची किंमत किती आहे, 0. h ची किंमत किती आहे, 0.1. ही ॲडिशन किती होते, 0.1. म्हणजे x1 ची किंमत तुला मिळाली 0.1. y1 ची किंमत तू आत्ताच शोधून काढली होती, y1 किंमत होती 1.1. मी मगाशी बोललो होतो, x1 आणि y1 मिळाले की त्या पहिल्यांदा फंक्शनमध्ये किमती भरायच्या आणि त्या फंक्शनची किंमत काढायची. बघ, जे फंक्शन आहे f(x, y) होतं, पण आता x च्या जागी तू लिहायचं x1 आणि y च्या जागी तू लिहायचं y1 आता ह्या किमती फंक्शनमध्ये जर ठेवल्या तर फंक्शन काय होतं, x + y. मग x च्या जागी काय लिहायचं तू, x1, y च्या जागी काय लिहायचं तू, y1 ठीक आहे. आता ह्याच्या किमती पण तुला माहिती आहेत, वरच लिहिल्या तू. बर, x1 किती, 0.1, y1 किती आहे, 1.1. ह्यांची ॲडिशन कर, ही ॲडिशन येते 1.2. अशा रीतीनं फंक्शनची किंमत आली बघ, f(x1, y1 या फंक्शनची किंमत 1.2. मित्रांनो, हे आपण शोधून काढतो, कुठंतरी पुढं लागतं म्हणून शोधून काढत असतो, त्यामुळं हे शोधून मी काढलं. तर मित्रांनो, अशा रीतीनं आपण आता बाय युलर्स मॉडिफाईड मेथड फॉर्म्युला यूज करणार. हा फॉर्म्युला बघ, नीट लक्षात ठेव. y1 raised to n + 1 is equal to y0 + h/2 चौकोनी कंसात f(x0, y0) मग प्लस f(x1, y1 फॉर्म्युला नीट समजून घे कसा लिहिलाय. यामध्ये इथं जो n दिसतोय तुला, त्या n ची किंमत पहिल्यांदा 0, मग 1, मग 2, असं पुढं पुढं इटरेशन नुसार आपण घेत राहतो. तर चला, मी n ची किंमत 0 घेतली, ती n ची किंमत 0 या फॉर्म्युल्यात ठेवतो. हा y1 raised to n + 1 होता, n ची किंमत 0 लिहिली म्हणजे 0 + 1 लिहिशील. हे तसंच, हे तसंच, हे सगळं तसंच. ओके, या इथं फक्त n ची किंमत 0 लिही. आता ही ॲडिशन केली तर ती 1 येते, 0 + 1 म्हणजे 1. तुला माहिती आहे y0 ची किंमत 1 आहे, h ची किंमत आहे 0.1/2 लिहिला. याची किंमत आपण काढली होती, ती 1 आली होती. याची किंमत आपण लास्ट पाहिली, किती मिळाली, ती आली 1.2. ही ॲडिशन केली, ती आली 2.2. मग हा भागाकार पण करून टाक.
2 आणि याला भागलं तो भागाकाराला 0.05 म्हणजे हा 1 तसाच हा भागाकार लिहिला, ही ॲडिशन केली. मग आता हा गुणाकार करू बघ. हे सारं तुम्हाला कॅल्सी अलाउड असतो, त्यामुळं त्या कॅल्सी नच करा. हा गुणाकार आला 0.110 हा गुणाकार, हा 1 तसाच होता. मग ही ॲडिशन मी केली ती आली 1.11. हा 0 लिहायची काही गरज नाही, 1.11. ओके. मग आता y1 ऑफ 1 किंमत आली 1.11. आता इथं x1 ची किंमत तर 0.1 आहे तुला माहिती आहे. मग ह्या 2 किमती तुला मिळाल्या की मी मगाशीच बोललो होतो, पहिल्या ना फंक्शनमध्ये टाक आणि फंक्शनच्या किमती काढ. फंक्शन एफ ऑफ एक्स वाय जो होता त्यात एक्सच्या जागी तू x1 लिही आणि वायच्या जागी तू y1 असं लिही. ठीक आहे, हे झालं फंक्शन. मग फंक्शन तर x प्लस वाय होतं, म्हणजे एक्सच्या जागी तू काय लिहिशील x1 प्लस वायच्या जागी तू काय लिहिशील y1 रेज टू 1. परत ह्या किमती आहेत तुझ्याकडं, म्हणजे याची किंमत काढण्यासाठी यात किमती सबस्टिट्यूट कर. x1 आहे 0.1 प्लस y1 रेज टू 1 याची किंमत आपण मगाशी शोधून काढली होती 1.11. मग ही ॲडिशन केली ती आली 1.21. तुझ्या लक्षात आलं, ही या फंक्शनची किंमत होती. मी तसं लिहिलं एफ ऑफ x1 y1 रेज टू 1 किंमत आली इतकी. हे आम्हाला पुढं लागणार आहे, आपण शोधून काढले. आता हा अटेम्प्ट झाला. ओके, म्हणजे इटरेशन नंबर 1 झालं. आता आपण एनची किंमत 1 घेऊया. मगाशी 0 घेतली होती, आता 1 घेणार. तो फॉर्म्युला तुला आठवतो, त्या किमतीभर एनच्या जागी 1 लिही. इथं n+1 होता, एनची किंमत 1 लिहिली. हे बाकी तसंच राहणार आहे, कुठंच काही बदल होणार नाही. हा फॉर्म्युला नीट समजून घे. मग 1 + 1 2 होतात, म्हणजे y1 रेज टू 2 हे तू काढतोयस इज इक्वल टू ह्याची किंमत 1 आहे, एचची किंमत 0.1 आहे अपॉन 2 आहे. या फंक्शनची किंमत 1 होती, याची किंमत तू वर काढलेली आहेस ती इथं ठेवलीस. ही ॲडिशन केली ती आली 2.21. हा भागाकार केला तो आला 0.05. याने याला गुणलं तो गुणाकार आला 0.1105. हा 1 तर तसाच होता. ही ॲडिशन केली ती आली 1.1105. मित्रांनो, ही y1 2 ची किंमत होती, म्हणजे सेकंड इटरेशन घेतलं तेव्हा ही किंमत इतकी आली. आता तू थोडंसं विचार कर, हा y1 रेज टू 2 आहे, तू y1 रेज टू 1 ची पण किंमत काढली होतीस, या इथं येते. ती किंमत 1.11 होती. ठीक आहे, आणि तू जर इथं पाहिलंस तर इथं पण 1.11 आहे. याचा अर्थ काय झाला की पहिली किंमत y1 रेज टू 1 आणि दुसरी किंमत y1 रेज टू 2 नियर अबाउट सारख्याच आहेत. ठीक आहे, याचा अर्थ आम्हाला इथं इटरेशन्स थांबवायचे. पहिलं इटरेशन आणि त्यानंतर लगेच मिळणारं दुसरं इटरेशन, जे कोणी इक्वल येतील म्हणून आपण तिथं थांबत असतो आणि याची किंमत आपण लिहितो 1.1105. म्हणजे याचा अर्थ जी किंमत तुला शोधायला सांगितली होती ती मिळाली. तुला विचारलं होतं y 0.1 ची किंमत काढा, ही ती किंमत होय. अशा रीतीनं y 0.1 इज इक्वल टू 1.1105 हे करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस म्हणजे पॉइंट्स आपण काढले. हे बघ, डेसिमल नंतर 4 1 2 3 4. ओके, ही ती रिक्वायर्ड किंमत. तर मित्रांनो, युलर्स मेथड, युलर्स मॉडिफाईड मेथड, क्वेश्चन 5 गुणांचा अगदी खात्रीचा असतो. त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करून कुठं कुठं बदल करायचा ते कळलं पाहिजे. ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा.
हा 5 गुणांचा प्रश्न असतो. यामध्ये अजून 10 गुणांचा पण प्रश्न विचारला जातो. पुढच्या लेक्चरमध्ये मी ते एक उदाहरण घेतो. 5 मार्काच्या गुणात आणि 10 मार्काच्या गुणात फरक काय असतो ते पण नीट समजून घ्या. त्याची प्रॅक्टिस करा. अजूनही वेळ आहे. व्यवस्थित प्रॅक्टिस केल्यास हे 5 किंवा 10 जे काही मार्क असतील ते आपल्याला खात्रीनं मिळू शकतात. तर मित्रांनो, आता इथं मी थांबतो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.